नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर काही दिवसापूर्वी म्हणजे परवाच्याच दिवशी मी बोलली होती की आपल्या सुधराताईंवरती दुसरं पॉडकास्ट तुम्हाला चालेल का, कारण का काही पॉईंट काही मुद्दे राहून गेले होते त्या दिवशी आणि काही मुद्दे मला कॉमेंट्समधनं लक्षात आले. काही लोकांचा गैरसमज झाला, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं असं मला वाटलं. तर काही गोष्टी क्लिअर करणं जरुरी आहे. तर त्यासाठी आजचं पॉडकास्ट. तर चला मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. तर सर्वात पहिले तर मला ही गोष्ट क्लिअर करायची आहे की जे मी बोलले होते ना की तिचा चेहरा पडल्यासारखा वाटत होता आणि एकदम गदगदून आल्यासारखं वाटत होतं, तर त्यामुळे तिचा कुठेतरी रोष असेल, तिच्या मनामध्ये ते साचलं असेल, तर ते कुठेतरी ती व्यक्त झाली म्हणून असं. तर त्याचा एक दुसरा अँगल मला इथे आता तुम्हाला सांगावासा वाटतो, तुमच्या निदर्शनास आणावासा वाटतो की ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते. 90% हे एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणं आणि मग त्या कॉन्ट्रोवर्सीतनं आपल्याकडे लक्ष वेधणं ही एक गोष्ट ह्यामागे असू शकते. कारण ही गोष्ट त्यांनी ह्यापूर्वी फारशी केली नसल्यामुळे, रादर मला नाही आठवत कधी हा म्हणजे यांचा पहिलाच व्हिडिओ असेल इतक्या वर्षांमध्ये असं काहीतरी कोणावर तरी ॲलिगेशन लावण्याचा किंवा कोणाचा तरी एक कंप्लेनिंग व्हिडिओ. मागे यांचा एक कुठला तरी बर्थडेचा का कसला तरी व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये ह्यांच्या नवऱ्याने एक हिंट दिली होती की बाबा माझे बायकोचं कॉपी करतात असं तसं. बट दॅट वॉज समथिंग डिफरंट, डायरेक्टली फ्रॉम द हॉर्सेस माउथ आपण जे म्हणतो ते ह्या वेळेलाच आलं आहे. आणि तुम्ही जर नोटीस केलं तर त्या फार काही स्पष्ट बोलल्या नाही आहेत. म्हणजे जे पण काही बोलले आहेत ते आडून बोलल्या आहेत. आणि आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये पण जसं मेन्शन केलं, मुद्द्याला धरून अजिबात नाही आहे. मी मुद्द्यावर येते असं म्हणून त्या बीटिंग अराउंड द बुशच त्यांचं चाललं होतं. तर कदाचित ही त्यांची PR स्ट्रॅटेजी असू शकते आणि त्यामध्ये त्या कम्फर्टेबल नव्हत्या. म्हणजे हे कसं करू किंवा हे बरोबर होईल ना किंवा हे माझ्यावरच बॅकफायर तर नाही होणार ना. तर ह्या 1000 गोष्टी कुठेतरी डोक्यात असल्यामुळे, आणि जेव्हा माणूस स्वतः एखाद्या बाबतीत कॉन्फिडेंट नसतो तेव्हा त्याची जी देहबोली असते तीच एक्झॅक्टली ह्या ताईंची होती. आणि त्यामुळेच त्या फारशा कॉन्फिडेंट आणि त्यांना काय बोलायचं आहे, एक्झॅक्टली काय मुद्दे मांडायचे आहेत हे त्या क्लिअरली बोलत नव्हत्या आणि त्या स्वतःचंच गुणगान जास्त गात होत्या रादर दॅन कंप्लेन. म्हणजे कंप्लेन होती त्याच्यामध्ये, पण त्यापेक्षा जास्त मी कशी वरचढ आहे, माझा तो कसा हापूस आंबा आणि बाकीच्यांचं कसं काय पायरी आंबा, ते दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत होत्या असं एकंदरीतच मला वाटलं. पण मला त्या ताईंना एक सांगावंसं वाटतं की जर ही कॉन्ट्रोवर्सी जर तुम्ही करत असाल आणि जर ही स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबली असेल तर हे फार काळ टिकत नाही. त्या व्हिडिओला तुम्हाला 1,00,000, 2,00,000, 4,00,000 व्ह्यूज येतील आणि परत तुम्ही जैसे थे होणार. 1 व्हिडिओ, 2 व्हिडिओ, 3 व्हिडिओ, त्या उपर नाही. शेवटी काय, तुमचं कंटेंट आणि तुमच्या कंटेंटमध्ये व्हेरिएशन देणं, तुमच्या कंटेंटमध्ये नाविन्य देणं, तुमच्या कंटेंटमध्ये काहीतरी खास असणं, एक स्पेशालिटी तुमची ती तुम्ही शाबूत ठेवणं हे जरुरी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंगेजिंग असणं. तुमचं ऑडियन्स तुमच्या कंटेंटमध्ये एंगेज झालं पाहिजे, त्यांना तुम्ही गुंतवून ठेवलं पाहिजे, तुमच्यामध्ये असं काहीतरी तुम्ही सतत देत आलं पाहिजे की जेणेकरून तुमचं ऑडियन्सचा इंटरेस्ट मेंटेन राहील. बाकी कॉन्ट्रोवर्सी आणि हे सगळं तर आपण स्मॉल बॉसमध्ये पण बघतो. जेव्हा ते स्मॉल बॉसमध्ये लोक येतात त्याच्यानंतर एक तेवढ्यापुरते ते लोक कॉन्ट्रोवर्सी आणि त्या स्मॉल बॉसमध्ये होणाऱ्या गोष्टींमुळे थोडे चर्चेत राहतात. एकदा त्यातनं बाहेर आले, इवन तो विनरसुद्धा थोड्या काळानंतर लोक त्याला विसरतात. 4-6 महिन्यानंतर कोणीही त्याला विचारत नाही परत. म्हणजे त्यांना ते काही ना काहीतरी मग कुठेतरी प्रोजेक्ट, त्या संधीचा फायदा घेऊन नवीन प्रोजेक्ट मिळवणं, आपण आपली ज्या क्वालिटीवरती आपण विनर झालो आहोत ती क्वालिटी मेंटेन ठेवणं, सतत स्वतःला प्रूव्ह करत राहणं हे खूप जरुरी असतं. एकदा तुम्ही विनर झाला त्याचा अर्थ असा नाही की आता काही करायची मला गरज नाही आणि आता फक्त ह्याच्यावरच मी आता नेहमी चर्चेत राहणार. नाही, चर्चा ही तेवढ्यापुरतीच असते.
त्याच्यानंतर एकतर तुम्हाला सतत काही ना काहीतरी करून चर्चेत राहावं लागतं, अथवा तुम्हाला तो जो फेम मिळाला आहे ते जे तेवढ्यापुरतं जे काही तुम्ही चर्चेत आहात तर त्याचा सदुपयोग करून घ्यावा लागतो. त्याचं कुठे ना कुठेतरी तुम्हाला कसं तुमच्या कलेने त्याला वळवून घेता येईल, कसं त्याचा यूज करता येईल मॅक्सिममरित्या ते पाहावं लागतं. मग आता ताई, तुम्ही काय आता दर 6 महिन्यांनी काही ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करत राहणार का? नाही ना. मग तुमच्याकडे एकच पर्याय उरतो की आपलं परीक्षण करणं, आत्मपरीक्षण करणं, आणि आपण कसं काय इम्प्रूव्ह करू शकतो, की कशामुळे लोकांना दुसऱ्यांचं कंटेंट आवडतंय पण माझं नाही, तर मला काय केलं पाहिजे ते पाहणं आता ह्या क्षणी जास्त गरजेचं आहे. आणि ऑब्व्हियसली मी तर कोणतरी अगदीच सामान्य आहे, मी तर एवढी काही महान नाही आहे, ह्या गोष्टी तुम्हाला पण माहिती असतील, पण आय डोंट नो का की तुम्ही ह्या गोष्टींचा विचारच केला नाही, किंवा तुम्हाला का असं वाटलं की आपण इतकं इझिली कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करून आपण सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊ शकतो. ते तुम्ही घेतलंच आहे, पण तुमच्याकडे पाहून तुमचे जे कॉमेंट सेक्शन आणि सगळं काही बघून ते असं एकंदरीतच असं वाटतंय की स्वतःच्या पायावरच तुम्ही धोंडा मारून घेतलाय, त्या उपर काही नाही. पॉईंट नंबर 2, तुम्ही पाहिलं असेल तर ताई सतत सांगत होत्या की माझे जुने व्हिडिओज बघा, मी इथे लिंक दिली आहे, तुम्ही ते चेक करा. ह्याच्याने काय होतं की लोक पुन्हा जाऊन जुने व्हिडिओज बघणार, जे कुठेतरी अडगळीत पडले आहेत किंवा ज्यांना फारसा काही रीच नाही मिळत आहे, ते अल्गोरिदममध्ये फिरणार. कारण काही का होईना, कंपॅरिझनसाठी का होईना, की हां ताई कुठल्या व्हिडिओबद्दल बोलताय, तर हा व्हिडिओ का, अच्छा हा, आणि तो त्या व्यक्तीचा दुसऱ्या कोण, आता माहिती नाहीत, आता त्याच्यामध्ये 2 जण आहेत, आता ताई नक्की कोणाबद्दल बोलतायत. आता एक त्या फारिटाज किचनचं पण आहे आणि अँकेटचं पण आहे, तर ते आता अँकेटबद्दल बोलतायत की फारिटाचं बोलतायत की दोघांबद्दल पण बोलतायत. कारण इंस्टाग्रामचं थोडंसं ते अँकेटचं वाटतंय आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर फारिटाचं वाटतंय. तर ते आता लोकांचं कन्फ्युजन आहे. मग एक जाऊन लोक व्हिडिओ बघणार, त्याचे थंबनेल चेक करणार, मग त्यातल्या काही गोष्टी चेक करणार, आणि मग त्या दुसऱ्या क्रिएटर ज्यांच्याबद्दल त्यांना डाऊट आहे त्यांच्याशी जाऊन मॅच करण्याचा प्रयत्न करणार. ह्या गोष्टी होणार, आणि ह्या गोष्टी करण्यासाठी ताईंनीच त्यांना भाग पाडलं, व्ह्युअर्सना भाग पाडलं, आणि त्यांनी हे पण सांगितलं की मी इथे देते, इकडे तुम्ही जाऊन चेक करा आणि तुम्ही बघा. म्हणजे ते व्ह्युअर्स बघायला जाणार जासूसी ब्योमकेश बॅनर्जी बनायला. तर त्याच्यामुळे काय होणार की अल्टिमेटली सगळीकडून फायदा ताईंचाच होणार आहे. म्हणजे ताईंचा हा गेम आहे की असं तुम्हाला करायला लावणार, आणि त्यांनी हेरले की लोक काय ब्योमकेश बॅनर्जी बनायला जाणार, आणि मग ते जाऊन आपले व्हिडिओज बघणार, आणि व्हिडिओ सतत बघितले जात आहेत. हे यूट्यूबकडे एकदा क्लिक झालं की अल्गोरिदमला फिरणार, आणि मग आपले तळागाळातले व्हिडिओज वर येणार. समजलं? तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, जे मी तुम्हाला म्हणाली होती की ते काही जे चॅरिटी आणि हे ते जे काही त्यांनी सांगितलं ते काही सांगण्याची गरजच नव्हती, कारण तो मुद्दाच नव्हता, आणि तो ॲब्सोल्युटली त्यांचा प्रश्न आहे, तो ॲब्सोल्युटली पर्सनल हे आहे. त्याच्यामध्ये कोणीही विचारण्याची की तुम्ही काय करता तुमच्या पैशाचं, किंवा तुम्ही मेहनतीने कमवलेल्या पैशाचं, किंवा तुम्हाला किती मिळतात आणि त्याचं तुम्ही कुठे काय केलं, कोणाला दिलेत का नाही दिलं, हा इट इज नन ऑफ एनीवन्स बिझनेस, आणि तुम्ही कोणाला बांधिलेही नाहीत सांगायला. पण चला ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की आपण सांगावं, आपण दाखवावं, म्हणजे लोकांना प्रेरणा मिळेल ह्यातून काहीतरी असं करण्याची, किंवा त्यांना असं वाटेल की ह्या क्रिएटरला सपोर्ट करणं हे व्यर्थ नाही आहे, ह्यांची सामाजिक बांधिलकी पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी किंवा प्रूव्ह करण्यासाठी म्हणा, तुम्ही ती गोष्ट केलीत किंवा तुम्हाला असं वाटलं, ठीक आहे, फेअर इनफ. पण ह्याच्यात पण कशी मेख आहे मंडळी बघा. ज्या गोष्टीने बक्कळ पैसा मिळतो, ज्या गोष्टी मेन सोर्स ऑफ अर्निंग आहे, त्यातलं काही नाही. पण जी नगण्य आहे, आजकाल तुम्ही मला सांगा, इतक्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती, जसं मी तुम्हाला लास्ट टाईमच्या ह्याच्या पॉडकास्टमध्ये म्हणाली की लोक हल्ली व्हिडिओ बघणं पण पसंत करत नाही, त्यांना शॉर्ट्सवर जास्त भर आहे. त्यांना शॉर्ट्स आवडतात की पटकन बघितलं, मोकळं झालं, पटकन स्क्रोल केलं, पटकन असं काहीतरी पटकन बघून होतं, जास्त वेळ द्यावा लागत नाही, हळूहळू ढवळते मीठ टाकते
टाकते, मसाला टाकते, नंतर ते नरम होण्याची वाट बघते, तसला प्रकार शॉर्टमध्ये नसतो आणि तितके पेशन्स पण व्ह्युअर्समध्ये नसतात. त्याच्यामुळे शॉर्ट्स बघण्यावर जास्त भर आहे. तर पुस्तकं वाचणार का आता ह्या जमान्यात? जिथे लोक व्हिडिओज बघायला कंटाळत आहेत तिकडे पुस्तक वाचत बसणार का? नाही. त्याच्यामुळे अल्टिमेटली काय आहे की पुस्तकांचा खप हा नगण्य आहे. म्हणजे फारच कमी प्रमाणामध्ये ती पुस्तकं विकली जातात. अशी तर पुस्तकं ढिगभर आहेत नाही का. आपल्या मास्टर शेफिणबाई नाही हा, ॲक्च्युअल मास्टर शेफ्स जे आहेत त्यांची पण एका काळी पुस्तकं प्रकाशित झाली होती आणि अजूनही आहेत, अजूनही ती बाजारात मिळतात. मग ती तरला दलालची असू दे, संजीव कपूरची असू दे, कितीतरी छान छान पुस्तकं आहेत. आणि इतर पण कितीतरी मिशलिन स्टार्स शेफचे पण असतात अवेलेबल. पण लोक नाही ना घेत, आजकाल एवढा खप नाही होत. तर ह्या ताईंचं पण नाही आहे तेवढ्या प्रमाणामध्ये खप पुस्तकांचा. आणि कम्पॅरेटिव्हली ह्यांच्या बाकीच्या उद्योगातनं किंवा बाकीचे जे ह्यांचे जे काही जे चॅनल आहेत किंवा व्हॉट्सएव्हर इतर जे काही उद्योगधंदे करतात त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जे अगदीच नेग्लिजिबल आहे, ज्याचा अगदीच काहीतरी म्हणजे नाके बराबर पैसा मिळतो, तो पैसा ह्या चॅरिटीत टाकतात. सो अगेन इट्स अ बिजनेस स्ट्रॅटेजी ब्रो. गंदा है पर गंदा है ये बहुत गंदा है. हम सोच भी नहीं सकते इतने लेवल तक लोग जाते हैं. ह्याच्यात दुसरी बाजू अशी की जो खप होत नाही आहे तो पिकअप घेईल, लोक पुस्तकं घेतील, कारण लोकांना वाटेल, लोकांमध्ये एक माणुसकी जागृत होईल. त्यांना असं वाटेल की अरे बाबा, मानवतेच्या भावनेने लोक हा विचार करतील की आपण भलेही आपल्याला जरूरत नाही आहे तरी आपण व्हिडिओवर भर देण्यापेक्षा आपण पुस्तक घेऊया आणि काही अडलंच तर ती रेसिपी आपण ह्याच ताईंच्या व्हिडिओमध्ये बघूया. पुस्तक घेण्याने काय होईल, आपला पैसा जो आहे तो कुठेतरी सार्थकी लागेल. कारण आपण जर यांच्या पुस्तक विकत घेतलं आणि त्या पुस्तकातनं जो मिळणारा पैसा त्यांना असेल तो चॅरिटीला लागेल. सो इन अ वे आपल्याला पण ते पदरी पुण्य पडेल. ह्या हेतूने लोक तिथे वळतील आणि त्या पुस्तकांचाही खप होईल. तर तो पुस्तकांचा मुद्दा, चॅरिटीचा मुद्दा फक्त आणि फक्त ह्याच हिडन अजेंडाने मांडण्यात आला होता. आणि ताई पण काही कमी नाही आता, नेपोटिझममध्ये एकदम नंबर 1 आहे. आणि मी तुम्हाला जसं नेहमी वेळोवेळी सांगत आली आहे की आय हेट नेपोटिझम. म्हणजे दुसऱ्यांनी केलं, दुसरे क्रिएटर आले किंवा त्यांनी काहीतरी त्या तुमच्या पारंपरिक रेसिपी दाखवल्या तर त्यांनी कॉपी केलं. पण तुमच्या घरातल्यांना तर तुम्ही स्वतःहून चॅनल ओपन करून दिलं आणि वरून त्यांचं प्रमोशन पण करता. म्हणजे तुम्ही ज्यांची खरं कॉपी केली आहेत त्या आता ओरिजिनल क्रिएटरला तुम्ही पुढे आणलत. मग त्यांनी नाही म्हटलं की तुम्ही त्यांची कॉपी केली, नाही का. कारण मुलगी ही आईकडनंच शिकते. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आईच मुलीचा गुरु असतो, नाही का. पण ह्यांची आई जसं ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे कधी वरण भात वगैरे पण नाही करायची, काहीच करायची नाही. त्या कुठल्या त्या ज्वारीच्या मिलोच्या कसल्या त्या भाकऱ्या करायची. त्याचं पण आपलं गजाली गँगवरती पॉडकास्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये पण ताईंची आपण कशी चोरी पकडली गेली आहे की ताईंचा जन्म कधीचा, ती मिलो कधी मिळायची आणि ताईंच्या आई कुठल्या त्या ह्याच्या भाकऱ्या वगैरे बनवायच्या, म्हणजे ताईंची नक्की वय काय आहे. तर ते सगळाच विरोधाभास आहे. तर त्या पॉडकास्टची लिंक मी आज आपल्या ह्या पॉडकास्टच्या खाली देईन, तर तुम्ही पाहिजे तर चेकआउट करू शकता. तर माझं म्हणणं असं आहे की जनरली आपण आईकडनंच शिकतो, नाही का. तर आता ह्यांनी वेगळीकडनं कुठून शिकल्या असतील तर माहिती नाही, पण ह्यांनी पण आईला चॅनल ओपन करून दिलंच की. आणि त्याच्यावर पण ह्यांच्याच रेसिपी, म्हणजे मोर ओव्हर सेमच रेसिपी अपलोड केल्या जातात. जे पदार्थ ह्यांनी दाखवलेत तेच पदार्थ ह्यांची आई पण दाखवते. मग ते कसं चालतं ताई तुम्हाला? म्हणजे ही तर मोनोपोली झाली ना ताई, बरोबर नाही हे. राहिला प्रश्न मुलांचा, टिफिन सिरीज, ब्ला ब्ला ब्ला, ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्यांनी केल्यात. म्हणजे हे खूपच कॉमन कंटेंट आहे. त्याच्यामुळे कोणी कोणाचा कॉपी केलाय हे शोधून काढणं म्हणजे खूपच डिफिकल्ट आहे. कारण मुळात कोणी कोणाचं कॉपीच केलेलं नाही आहे ना. प्रत्येकाची मेहनत आहे. कॉपी म्हणजे काय, आता काय त्यांनी जसंच्या तसं तुमचा पदार्थ तर उचलून नेला नाही आहे ना. एक जुना व्हिडिओ आहे या फरिटा ताईंचा,
तर फरिटा ताईंनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. आता मी असं नाही म्हणत आहे की मी त्यांच्या बाजूने आहे किंवा त्यांचं काय असं अजिबातच नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं होतं की कसं काय ते त्यांनी स्वतःही डिनाय केलं नाही आहे की त्या कोणाचं बघून करत नाहीत, त्या बघतात. त्यांनी स्वतः सांगितलं आहे, मी बघते, मी अभ्यास करते त्या रेसिपीचा. म्हणजे अभ्यास इन द सेन्स ह्यांच्यासारखं असं थेसिस आणि ॲनालिसिस नाही, नॉर्मलच, म्हणजे आपण म्हणतो ना असं नीट काय व्यवस्थित असं समजून घेते रेसिपी थोडक्यात. आणि नंतर मी त्याच्यावरची पुस्तकं वगैरे वाचते, अजून काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळते का, आणि मग त्याच्यामध्ये मी स्वतःचा तडका देते, स्वतःचं एक काहीतरी वेगळं माझं थोडं 19-20 करते त्या रेसिपीमध्ये. मग ती मी ट्राय करते आधी 2-3दा आणि नंतर मग ती मला परफेक्ट जमायला लागली की त्याच्यानंतर मी त्याचा व्हिडिओ अपलोड करते. तर ह्याच्यामागे तशी बरीच मेहनत आहे नाही का. ऐकायला तरी मेहनतीचं काम वाटतंय. असं कॉपी म्हणजे काय, असं आज बघितली आणि उद्या तसंच्या तसं बोललं किंवा दाखवलं, ह्याला कॉपी म्हणतात. पण हे असं काही सरसकट कॉपी केलं आहे असं मला वाटत नाही. एफर्ट तर तेवढेच आहेत त्यांचेही. मला एक कॉमेंट आली होती की तू असं कसं म्हणू शकते, तूच ती म्हणणारी व्यक्ती आहेस जी म्हणतेस की कॅटमॉम बोमलीला कॉपी करते आणि आता तू म्हणतेस की कॉपी असं काही नसतं. म्हणजे तुझ्या बोलण्यातच किती डिफरन्स आहे, 2 वेगळ्या गोष्टींना तू वेगळं प्रेझेंट करते. तर त्यांना पण मी ताईंना म्हटलं होतं की ताई, त्या 2 वेगळ्याच गोष्टी आहेत. कुकिंग इज समथिंग डिफरंट जे आपण प्रत्येकजण घरात करतो आणि मोर ओव्हर प्रत्येकाचं थोडंफार प्रमाणात सेम असतं आणि सेम टू सेम तशीच साडी नेसणं, सेम टू सेम गणपती आणणं, सेम टू सेम सोलार पॅनल बसवणं, सेम टू सेम ट्रिपला जाणं, सेम टू सेम घरी पदार्थ करणं. आज हिने इडली केली तर दुसऱ्या दिवशी हिने इडली करणं. ह्या गोष्टीला कॉपीच म्हणतात, कारण कोणाची लाईफ इतकी सिमिलर असू शकत नाही. कुकिंग इज समथिंग व्हेरी डिफरंट आणि लाईफस्टाईल इज समथिंग व्हेरी डिफरंट. लाईफस्टाईल तुम्ही एकाच याचं कमवत असाल एकाच लेवलवर किंवा तुम्ही दोघेही बाहेरगावी देशात राहत असाल तरीही इतकं मॅच होऊ शकत नाही. आणि मी प्रत्येक वेळेला हे म्हणाली आहे की नॉट नेसेसरी की हाच बोंबलीची कॉपी करते, बोंबली पण हाचं कॉपी करते. सो इट इज बोथ वेज. काही कंटेंट असे असतात ज्याच्यामध्ये कॉपी हा प्रकारच नसतो, म्हणजे तुम्ही म्हणू शकत नाही. याचे एक्झाम्पल्स मी लास्ट टाइम दिले होते. आमचं पण कंटेंट त्यापैकीच एक आहे की तुम्ही एक्झॅक्टली कॉपी म्हणू शकत नाही अनलेस अँड अंटिल तुमचे सेम टू सेम कॅरेक्टर कोणतरी बोलते, तुमचं सेम टू सेम बोलणं वर्ड टू वर्ड कॉपी करते, तर ते आपण समजू शकतो. बट त्याच्यामध्ये पण ते प्रूव्ह करणं इज डिफिकल्ट. वेअर एज हे जे बोंबलीचं आणि हाचं तुम्ही एक्झाम्पल दिलं किंवा एनी अदर लाईफस्टाईल व्लॉगर, त्यांच्यामध्ये कॉपी हे सहज लक्षात येतं. कारण का 2 व्यक्तींची लाईफ सेम कशी काय असू शकते, इतकी सेम कशी काय असू शकते. जे ही करेल तेच ती करेल असं असू शकत नाही ना. हिने मंगळसूत्र घेतलं तर तिने पण मंगळसूत्र घेतलं, हिने कानातले घेतले की तिने पण कानातले घेतले, ही फिरायला गेली तर ही पण फिरायला गेली, हिच्या नवऱ्याने हिची पाठ थोपटली तर तिच्या नवऱ्याने पण तिची पाठ थोपटली. इतकं की पंचवार्षिक योजना पण हे लोक ढापतात एकमेकांची. एक प्रेग्नेंट तर सगळे प्रेग्नेंट. तर हे मुद्दामून ठरवून केलेल्या गोष्टी आहेत. सो धुणी भांडी कंटेंटचं कंपॅरिझन ह्यांच्या कंटेंटशी होऊच शकत नाही. तर तो ऑलटुगेदर डिफरंट विषय आहे, उगाच मिक्स करू नका कुठं. तसं तर ताई तुम्ही कितीतरी लोकांचं स्वतः ढापलं आहे. आता ज्या तुम्ही रेसिपी फॉलो करतात त्या पण कुठून तरी आलेल्या आहेत ना, त्याचे तुम्ही सर्वा नाही आहात. आता ते बायकोचं पण तुम्ही अँकेटचं ढापलंय ना, कारण तो असं करतो, म्हणजे काहीतरी असं हे मिरची आहे ह्याचं काही करता येईल का असं, आणि त्याची बायको तर हसतमुखाने करते, पण तुमच्या तर तोंडावर 12 वाजलेले असतात. आणि तुमच्या नवऱ्याचं तर बापरे काय सांगूनच सोय नाही. त्याचं तर एक वेगळंच, म्हणजे त्याच्यावर मी वेगळं रोस्ट घेऊन येऊ शकते. बायको इंद्रायणी याचं काही करता येईल का, बायको 4 दिवस पुरेल असं काहीतरी कर ना, बायको तू कुठे चालली ते आमच्यासाठी खायला बनवून जा ना, बायको तू आलीस आता इतके दिवस तुझ्या हातचं खाल्लं नाही, आता आमच्यासाठी काहीतरी खायला बनव ना. आणि बायको अशी बापरे असं चेहऱ्यावर 12 वाजले. एकतर असं मला ना कोणीतरी असं हाक मारली आणि कोणी असं रिप्लाय केला ना, काय आहे
वगैरे, तर मला ना अशी डोक्यात तिडीक जाते. आधी ऐकून तर घ्या. तुम्हाला नाही करायचं ना, ठीक आहे, तुम्ही सांगा मला नाही करायचं किंवा नाही आता माझा मूड नाही आहे किंवा मी थकली आहे, व्हॉटेवर. पण ते चेहरा असं करणं ऐकून घेण्याच्या आधीच ते बघूनच मला ना तिडीक जाते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एकदा सांगितलं, म्हणजे एकदा काय, तुम्ही वारंवार सांगताय की तुमचं चॅनल सुरू होण्याचं मागचं उद्दिष्टच हे होतं की बॅचलर्सना तुम्हाला हेल्प करायची होती आणि पुरुषांना जे एकटे राहतात तर त्यांना पोटापुरतं का होईना जेवण बनवता यावं ह्यासाठी तुम्ही इझी रेसिपीज वगैरे दिल्यात. तर तो तुमच्या चॅनलच्या मागचा उद्देश होता. मग तुमच्या नवऱ्याला आत्तापर्यंत काहीच जमलं नाही इतक्या वर्षात? प्रत्येक वेळेला बायको लागते, कुठेही जायचं असलं तरी पण 10 दिवसाचं पण काहीतरी सोय करून जावी लागते. मग काय फायदा? इथेच सगळं फेलच झालं आहे ना. म्हणजे तुमचं जो मेन उद्दिष्टच होतं चॅनलचं, त्याचं पूर्ण 12 वाजलेले आहेत, ताशेरं वाजवले तुमच्या नवऱ्याने, ततर 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 ततर. कारण मुळात कुठल्याही कार्याची सुरुवात आपल्या घरापासून होते. जर आपल्या घरातलेच त्याला काही सपोर्ट नाही आहे, फक्त पैसा ओढायचा आणि त्यातनं येणाऱ्या पैशावर मज्जा मारायची, हे मात्र त्यांना चांगलं जमलेलं आहे. बट अदर दॅन दॅट काहीच शिकले नाही आहेत, तर मग दुसऱ्यांनी का शिकावं तुमच्याकडनं? आधी तुमच्या नवऱ्याला शिकवा, त्याला येऊ दे, मग इतर शिकतील, है ना. आयडिया पण दिली मी तुम्हाला, आता त्याला सांगा करायला रेसिपीज. ही मस्त आणि एकदम इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. मला क्रेडिट नाही दिलं तरी चालेल. नुसतं आपलं काहीतरी आम्ही असं फक्त दिस इज ओन्ली फॉर फन, फार सिरियसली घेऊ नका असं काहीतरी डिस्क्लेमर दिलं म्हणजे झालं. मग ते काही खपवायचं लोकांना, म्हणजे त्याच्यातनं समाजाला काय मेसेज जातो आहे त्याच्याशी काही या सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्सचा काही घेणं देणं नाही. किती थकून भागून कितीही करती बाई असली तरीही त्या बाईने घरी येऊन जेवण बनवायचं, यांचे चोचले पुरवायचे, आणि एकात तर काय बाई म्हणते की घ्या गिळा. म्हणजे काय हे, काय प्रकार काय आहे? नाही होत ना बाई तुझ्याने, नको करूस. आणि त्याने पण विचारू नये अशा बाईला, आणि अशा बाईने जर तुला मनापासून करायचं नाही आहे तर तू केल्यानंतर पण तू ह्या आवेशात म्हणते गिळा. हे असं बोलतं का कोणी? असं म्हणजे हे काय आहे? तुम्ही नवरा बायकोचं फ्रेंडली रिलेशन एका बाजूला आणि हे असं एकदम हाडतूड करून बोलणं, अजिबात एकमेकांचा मान सन्मान न ठेवणं, दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. मीन्स सच अ बिग इन्फ्लुएन्सर. तुमचं थेसिस आणि ॲनालिसिस किती असतं ते तर आम्ही फ्राच्या एपिसोडमध्ये बघितलं. तिने तिची इमेज बरोबर ठेवली ॲज अ डायरेक्टर, ॲज अ कोरिओग्राफर. तिने अगदी व्यवस्थित तुमचा स्टडी केला होता की तुमचं काय कसलं चॅनल आहे, कशामध्ये तुम्ही प्रो आहात, कुठल्या गोष्टी तुम्ही जास्त छान प्रकारे करता, हा स्टडी तिने केलेला होता. पण जेव्हा आपल्याला कोणतरी बोलवतं किंवा जेव्हा आपण कोणाबरोबर तरी कोलॅब करतो तेव्हा आपल्याला समोरच्याचं पण थोडा स्टडी करावा लागतो. आणि स्पेशली ती पब्लिक फिगर असेल आणि पॉप्युलर असेल तर करायलाच हवा. बेसिक गोष्टी तरी आपल्याला थोड्या बघून जायच्या असतात. इतकं पण तुम्हाला नाही, इतका झिरो कॉन्फिडन्स होता या बाईचा, आणि अशीच उठून गेलेली. इतकं मोठं चॅनल, म्हणजे कशी एक पर्सनॅलिटी असायला पाहिजे अशी तर बिलकुलच नव्हती. आणि त्यात पण तुम्हाला कुठचे मूवीज तिने डिरेक्ट केले आहेत, कुठचे पॉप्युलर मूवीज आहेत, हे साधं तुम्हाला सांगता आलं नाही. या साध्या प्रश्नाचं म्हणजे तुम्हें मेरी कौनसी मूवी अच्छी लगती है हेही तुम्हाला उत्तर देता आलं नाही. म्हणजे काय तुमचं थेसिस आणि ॲनालिसिस? बड्डे बड्डे बाते और रेसिपी ढापके खाते. लाडवाचं तुम्ही प्रमाण सांगता की इतक्या किलोच्यामध्ये एवढे लाडू होतील आणि इतकी लोकं खाऊ शकतात. एकतर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कारण प्रत्येकाची लाडवाची साईज ही वेगवेगळी असते. कोण छोटा लाडू बनवतं, कोण मोठा लाडू बनवतं. त्याच्यामुळे किती होतील हे तुम्ही सरसकट सांगूच शकत नाही. ते डिपेंड्स.
ऑन द साईज, की तुम्ही कुठल्या साईजचे लाडू बनवता. छोटे छोटे बनवले तर 20 होतील, मोठे बनवले थोडे मोठ्या साईजचे बनवले तर 10च होतील, मीडियम साईजचे बनवले तर 15 होतील. तर ते पण तुम्ही कसं काय तुम्ही असं सांगू शकता आणि किती लोकांना पुरतील तेही तुम्ही कसं काय सांगू शकता. कारण का एकच माणूस जर 10च्या 10 लाडू खाणारा असेल तर मग कसं काय बरं पुरतील 10 जणांना ते लाडू. तर ते झालं ताईंच्या अभ्यासाचा भाग, की ताई किती डेप्थमध्ये जाऊन किती विचार करून बोलतात हे आपल्याला ह्याच्यावरनंच कळतं. किती थेसिस आणि ॲनालिसिस असतं ताईंचं. शेवटी काय तर पोटदुखी कुठे झाली आहे माहिती आहे मंडळी. माझे एवढे जवळजवळ मिलियन्समध्ये म्हणजे 70-80 लाख पण व्ह्यूज 70,000 पण येत नाहीत हो. अक्षरशः 30-40 हजार असे व्ह्यूज येतात. त्याच्यामुळे ते माझं पोट दुखले. आणि तिचे तिचे 15-20 लाख असतील सबस्क्रायबर्स, पण व्ह्यूज अक्षरशः लाखात 2 लाखात असे येतात ना. म्हणून ते माझं मेन तर माझ्या पोटात दुखले. आता कसं काय करायचं बुवा. म्हणून हे सगळं जे झालं ते ह्याचमुळे झालेलं आहे. सगळ्या गोष्टींचा सारांश मी इतकंच सांगेन, ताई तुमचा चॅनल खूप मोठा आहे. तुम्ही लोकांसाठी खूप एक मोठी व्यक्ती आहात. तुम्ही एक इन्फ्लुएन्सर आहात. त्यामुळे जेव्हा आपण इतके मोठे होतो ना, तेव्हा त्याचबरोबर आपल्यावर असलेली रिस्पॉन्सिबिलिटी ही ऑटोमॅटिकली तितकीच मोठी होते. मग ते तुमचं वय असो वा कर्तृत्व. सो बोलण्यापूर्वी आपल्या वयाचा, आपल्या कर्तृत्वाचा विचार करा आणि त्या अकॉर्डिंगली जे काही करायचं असेल, जी काही पावलं उचलायची असतील ती उचला. हे चीप थ्रिल्स तुम्हाला अजिबात शोभत नाही. आय होप माझा मेसेज क्लिअर झाला असेल, तुम्हाला कळलं असेल. इतकं कळण्या इतकं नक्कीच तुम्ही सुज्ञ असाल. आणि आज पॉडकास्टमध्ये मी बऱ्यापैकी कव्हर केलं आहे जे काही मुद्दे आहेत. आय एम होपिंग की अजून कोणाला काही मिसअंडरस्टँडिंग नसेल. आणि आता हे दोन्ही पॉडकास्टमध्ये मी बऱ्यापैकी बोलले आहे जे मला बोलायचं आहे. आणि अजून एक पॉडकास्ट आहे गजाली गँगवर, त्याची लिंक मी देईनच डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला जर वाटल्यास नक्की चेकआउट करा. तर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा.